तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील बेलदारपुरा आश्रमाता मंदिराजवळ गांजा तस्करी करणाऱ्यांविरुद्ध अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 55 लाखांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना अटक केली आहे। बाळापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापूर शहरात गांजा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। तब्बल 26 लाखांचा गांजा तस्करी करताना पकडलाय। दोघांसह गांजा तस्करीसाठी वापरण्यात येणारी कार आणि ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे। राष्ट्रीय महामार्गावरील बेलदारपुरा भागातील आसरा मंदिराजवळ पोलिसांनी ट्रक आणि कारमधून गांजाची वाहतूक करताना या दोघांना पकडलंय। मोहम्मद असलम, मोहम्मद आजम, मोहम्मद अजमल, मोहम्मद आजम असे पकडण्यात आलेल्या गांजा तस्करांची नाव आहेत। सदर कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, बाळापूर उपविभागीय अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखा अकोला शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूरचे ठाणेदार प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेदसह काझी मेहंदी हसन, बाळापूर।